14 जानेवारी 2024 रोजी महायुती मेळाव्याचे आयोजन बीड या ठिकाणी करण्यात आले होते, परंतु या मेळाव्यात राडा निर्माण झाला आणि त्याचं नेमकं कारण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा बॅनरवरती नसणारा फोटो। तर काय झाला हा संपूर्ण प्रकार, चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत। नमस्कार, मी मंगेश आणि चला तर सुरू करूया आजची बेधडक चर्चा। 2024 ची निवडणूक आता जवळ आली आहे, त्यामुळे निवडणुकीची तयारी करण्याच्या हेतूने 14 जानेवारी 2024 रोजी बीड या शहरामध्ये महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमधील अनेक कार्यकर्ते व नेते मंडळी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या स्टेजच्या बॅनरवरती चक्क स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा फोटो नव्हता, त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी नाराज झाली। स्टेजच्या बॅनरचा फोटो तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। तुम्हाला यामध्ये कुठेही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा फोटो दिसणार नाही। त्यामुळे जेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली, तेव्हा मोठा गोंधळ उडाला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले, त्यामुळे आयोजकांनी तात्काळ बॅनर बदलण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या काही क्षणार्धात त्या ठिकाणी नवीन बॅनर आणून लावण्यात आला। बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी देखील भाषणातून नाराजी व्यक्त केली। जर यापुढील कार्यक्रमामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कोणता कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी त्यांच्या भाषणातून दिला। अशा प्रकारे हा संपूर्ण प्रकार बीडच्या महायुती सरकारच्या मेळाव्यामध्ये झाला। भाषणाच्या शेवटी प्रीतमताई यांनी असेही सांगितले की बीड जिल्ह्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्या विजयी होतील आणि बीड जिल्ह्याच्या तिसऱ्यांदा खासदार म्हणून प्रीतमताई यांची निवड होईल। तर 2024 मध्ये प्रीतमताई या निवडून येतील का, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे या चॅनलशी जोडलेले राहा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही मत असेल तर कमेंट करा। तुम्हाला जर काही महत्त्वाची माहिती या व्हिडिओद्वारे भेटत असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।